प्रवेशगीत. कर इस दुनिया को क्या लाभ होगा, खोकर आत्मा को तू आजा यीशु की पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर यीशु बुला रहा. ही मिस्सा पुढील हेतूंसाठी पेटवली आहे. डेझी गोन्साल्विस हिच्या आत्म्यासाठी ही वार्षिक मिस्सा आहे आणि बॉक्समधील सर्व हेतूसाठी आपण श्रद्धेनं या मिस्सावरती प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे जे कोणी ह्या मिस्सामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांच्या हेतूसाठी आपण नम्रतेनं व श्रद्धेनं प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू ख्रिस्त यांची कृपा व शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हालाही सुद्धा. देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी, आजाऱ्यांना बरे करण्यासाठी, बंदिवानाची मुक्तता करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यास आपल्या सामर्थ्यशाली कृपेचा अधिकार बहाल केला. शिष्यांनी आपला गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची आज्ञा पाळली. त्यांच्याद्वारे परमेश्वराने अनेक चमत्कार व अद्भुत कृत्य घडवून आणले. आपल्या प्रेषितीय कामगिरीवर असताना प्रेषितांना वेगवेगळ्या आव्हानाला सामोरे जावे लागले. तरीही आपली भिस्त येशूवर ठेवल्याने त्यांना आंतरिक आनंद मिळत राहिला. स्नानसंस्काराद्वारे आपण देखील येशूच्या प्रेषितीय कार्यात सहभागी झालेलो आहोत. त्यासाठी ख्रिस्त सभेचे आपल्याला पाचारण झाले आहे. आपल्या श्रद्धेद्वारे आणि देवाच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या द्वारे तेच पवित्र कार्य करू इच्छित आहे. परमेश्वराची तारणदायी कृपा आपल्या कार्याद्वारे इतरांपर्यंत पोचविण्यासाठी प्रभूने आपणास आंतरिक बळ द्यावे म्हणून आपण आजच्या मिसा बलिदानात प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र वर्षाच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून
आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वांनी एकत्र सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुवेगळीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापी केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व संत परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. दया याचना. दया करी प्रभु आम्हावर दया करी. दया करी प्रभु आम्हावर दया करी. हे ख्रिस्ता तू दया करी, आमच्या पापांची क्षमा करी. हे ख्रिस्ता तू दया करी, आमच्या पापांची क्षमा करी. दया करी प्रभु आम्हावर दया करी. दया करी प्रभु आम्हावर दया करी. प्रभु आम्हावर दया करी. प्रभु आम्हावर दया करी. स्तुतिगीत. परमईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनांना देव शांती देऊ. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मोकेरित. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊणी मान तरुणवंत, तुझी भगवंत तोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुळत्या सुता गुणवंता. जन कळंदणा परेश कोकारा, प्रभु दुःख हारा परमेशा. दहीच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावन जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैश्वेश्वर्यांत, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवार, तुझी कठोर येशू ख्रिस्ता. परमहिशाला स्वर्गांत गौरव, सजनांना देव शांती देऊ. सजनांना देव शांती देऊ. सजनांना देव शांती देऊ.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी सुवार्तेशी विसंगत अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू याच्याद्वारे करतो. आमेन. आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन. अमस्या आमोसला म्हणाला, अरे दरिष्ट्या, जा, यहुदा देशात पळून जा, तेथे संदेश सांगून पोट भर, पण बेतेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, तो राजधानी आहे. तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, मी संदेष्टा नाही किंवा संदेष्टाचा पुत्र नाही, तर मी गुराकी, अंजिराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, जा, माझे लोक इस्रायल यांना संदेश सांग. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत. येशू बोलावितो, बोलावितो, त्याचे वचन सेवन करण्या. येशू बोलावितो, बोलावितो, त्याचे वचन सेवन करण्या. आहा हा 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 हा, आहा हा 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 हा, आहा हा 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 हा. हो 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 हो. येशू दयेचा सागर आहे, प्रीती करुणेचा सागर आहे. सेवा एक दुजाची करण्या, त्याची दया आम्हामध्ये राहण्या. येशू बोलावितो, बोलावितो, त्याचे वचन सेवन करण्या. येशू बोलावितो, बोलावितो, त्याचे वचन सेवन करण्या. त्याचे वचन सेवन करण्या. त्याचे वचन सेवन करण्या. पौलचे एफिस्करांस पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले.
ही कृपा त्याने आपल्या त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. यासाठी ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्याला वतनाची हमी आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष गीत. Hallelujah, 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 hallelujah. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो ती माझ्या मागे येतात. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो ती माझ्या मागे येतात. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मागच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. 12 जणांना आपल्या जवळ बोलावून येशू त्यांना जोडीने पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यांना आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वाहना घालून चाला. 2 अंगरखे घालू नका. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा. आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायाची धूळ तेथेच झाडून टाका. ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभंग करून बरे केले. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
घराघरात जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पैसा हा माणसासाठी आहे, माणूस पैशासाठी नाही. जागतिक गोष्टी माणसाला गरजेच्या आहेत, परंतु जागतिक गोष्टी सर्व काही नाहीत. माणसाला खरंच सुख मिळतं ते जागतिक गोष्टीपासून नव्हे तर आध्यात्मिक गोष्टीपासून. जो धनदौलतीच्या मागे लागलेला असतो, ज्याला दौलत सर्व काही वाटतं, तो देवापासून आध्यात्मिक गोष्टीपासून लांब राहतो आणि जीवनामध्ये दुःखी होतो. अशी एक कथा सांगितली जाते की एका बंगल्यामध्ये फार मोठा श्रीमंत राहायचा. त्याच्याकडे भरपूर दौलत होती, पैसा होता, बँक बॅलन्स होता, गाड्या होत्या, नोकर चाकर होते, परंतु तो जीवनामध्ये सुखी नव्हता. म्हणून तो सल्ला घेण्यासाठी एका जंगलात गेला, जेथे एक साधू राहत होता. त्या साधूला तो सांगायला लागला की साधू महाराज, परमेश्वरानं मला भरपूर काही दिलेलं आहे, 8 माझ्या पिढ्या जगतील इतकी दौलत माझ्याकडे आहे, परंतु मला एका गोष्टीची चिंता वाटतं की 8 पिढ्या माझ्या जगतील, परंतु 9व्या पिढीचं काय होणार. कारण ही चिंता मला सतावते, ती चिंता मला दुःख देते. तुम्ही ह्या चिंतेपासून मला मुक्त करा, हे माझं दुःख दूर करा. साधू महाराज हसतात आणि त्याला एक काम करायला सांगतात. हे काम कर, हे 5 किलो तांदूळ आहेत, हे घेऊन तू सरळ ह्या रस्त्याला जा. तू 2-3 डोंगर पार केल्यावरती तुला तेथे एक छोटंसं मंदिर दिसेल, त्याच्या बाजूला एक झोपडी असेल, तेथे एक म्हातारी असेल. त्या म्हातारीला जाऊन हे 5 किलो तांदूळ तिला तू दे आणि मग माझ्याकडे ये, तुला मी सल्ला देईन, तुला मी ॲडवाईस देईन. हा आनंदाने ते तांदूळ उचलतो आणि ते डोंगर पार करून तेथे तो जातो. तेव्हा त्या मंदिरात एक म्हातारी बाई प्रार्थनेमध्ये मग्न असते. हा बराच वेळ थांबतो, परंतु ती काही मागे बघत नाही. सरते शेवटी त्याला हाक मारावी लागते आणि ती मागे वळून बघते आणि त्याला विचारते की काय झालं. तेव्हा तो श्रीमंत माणूस सांगतो की हे 5 किलो तांदूळ मी तुझ्यासाठी आणलेले आहेत. ती सांगते मला त्याची गरज नाही. नाही, उद्याला तुम्ही ते तांदळाचा तो भात राईस तुम्ही करू शकता. तुम्हाला भविष्यामध्ये ते तांदूळ लागू पडतील. त्यावर ती म्हातारी म्हणाली की आजच्या पुरता माझ्याकडे तांदूळ आहेत, उद्यासाठी माझा जो परमेश्वर आहे तो मला देईल. हे तांदूळ तू घेऊन जा, मला ह्याची गरज नाही, कारण आजच्यासाठी तांदूळ माझ्याकडे आहेत. आणि हे उत्तर ऐकतो आणि तो जायला निघतो. आणि जात असताना त्या साधू महाराजाने त्याला सांगितलेलं असतं की तू नंतर माझ्याकडे ये. आणि तो तेथून जात असताना साधू महाराज त्याला पाहतो
परंतु तो काही साधू महाराजाकडे जात नाही. तेव्हा साधू महाराज त्याला बोलावतात आणि त्याला सांगतात की तुला मी ॲडवाईस देतो. त्यावर तो म्हणतो की साधू महाराज तुमचे आभारी, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. मी 9व्या पिढीची चिंता करत होतो, ज्या पिढ्या मी पाहिल्या नाहीत. आणि ती बाई प्रार्थनेमध्ये इतकी मग्न होती, एक झाली होती देवाबरोबर, आणि तिचा त्या देवावर इतका विश्वास होता की तिला उद्याची चिंता नव्हती. आणि ती किती आनंदी दिसत होती. आणि माझ्याकडे दौलत असून मी माझ्या जीवनामध्ये दुःखी होतो. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे. होय माझ्या प्रियवंदनो, परमेश्वरानं माणसाच्या गरजेसाठी ह्या जगामध्ये सारं काही केलेलं आहे, परंतु माणसाच्या हवेसाठी नाही. माणसाची हाव कधीच तृप्त होत नसते. ज्याच्याकडे 100 रुपये आहेत त्याला वाटतं 1000 कसे होतील, ज्याच्याकडे 1000 आहेत त्याला वाटतं लाख कसे होतील, आणि ज्याच्याकडे लाख आहेत त्याला वाटतं करोड कसे होतील. होय माझ्या प्रियवंदनो, माणसाच्या हवेसाठी परमेश्वर मदत करीत नसतो, तर त्या माणसाच्या गरजेसाठी परमेश्वर मदत करीत असतो. आपण देवाकडे नेहमी काय मागतो? ज्याची आपल्याला गरज आहे ते मागतो, की ज्याची आपल्याला हाव आहे ते आपण मागतो? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. आणि जो हवेसाठी मागतो त्याला परमेश्वर मदत करेल की नाही ते माहीत नाही, परंतु जो गरजेसाठी मदत करील, मागेल देवाकडे, त्याला परमेश्वर नक्कीच मदत करेल. माझ्या प्रियवंदनो, एक कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि एक लहान मुलगी असतं. जो पगार पतीला मिळायचा त्या पगारामध्ये पत्नी, मुलगी समाधानी होती, आनंदी होती, सुख होतं त्या घरामध्ये. तो कामावरून आल्यानंतर आपला वेळ आपल्या पत्नीला आणि विशेषतः आपल्या शाळेतल्या मुलीला तो द्यायचा, तिच्याबरोबर तो खेळायचा, आणि मुलगी फार आनंद होती. परंतु काही दिवसानंतर, महिन्यानंतर, काही वर्षानंतर एक घटना अशी घडली की त्यांच्या घराच्या बाजूला एक श्रीमंत कुटुंब राहायला आलं. त्यांनी बंगला बांधला, त्यांच्याकडे गाड्या होत्या, आणि ही पत्नी त्यांचं जीवन पाहायला लागली. त्या श्रीमंत घरातली पत्नी जे जे काही आणायची ते हिला माहीत पडायचं, आणि ही पतीच्या मागे लागायची की त्या बाईनं हे आणलं ते आणलं, तू मला का आणून देत नाहीस. हिच्या आता मागण्या वाढल्या, आणि हिला दुःखी करायचं नाही, कारण माझी पत्नी दुःखी राहावी हे त्याला सहन होत नव्हतं. म्हणून तो ओव्हर टाइम करायला लागला. जास्त वेळ तो ऑफिसात घालवा लागला, आणि त्यामुळे लहान मुलीला जो आनंद मिळायचा वडिलांच्या सहवासाचा तो बंद झाला. कारण ह्याला पत्नीला दुःखी करायचं नव्हतं, जास्त तिला आता पैसे पाहिजे होते पगारापेक्षा, आणि तो ते करायला लागला. आणि ते पुरे पडत नाहीत, म्हणून त्यानं जे काही प्रोडक्ट असतं ते विकायला सुरुवात केली. आणि ते कुठे तर बसमध्ये चढून. परंतु तो एक काळजी घ्यायचा की मी ऑफिसमध्ये कामाला आहे, मी कधी कधी ओव्हर टाईम करतो, आणि हे प्रोडक्ट विकतो हे माझ्या मित्रांना, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या गावकऱ्यांना माहीत पडू नये ही तो नेहमी काळजी घ्यायचा. म्हणून तो घरी येताना त्यांच्या स्टॉपवर तो उतरायचा नाही, तर पुढे जायचा आणि तो चालत यायचा.
एक दिवशी काय होतं की तो ते प्रोडक्ट एका बसमध्ये घेऊन चढतो आणि तो सांगत असतो की हा जो माझ्याकडे बाम आहे तो डोकेदुखीवरती चांगला आहे. आणि काही माणसं तो बाम घेतात आणि एका माणसाकडे ते येतात. तो येतो आणि त्याला सांगतो की हा बाम फार चांगला आहे, तुम्ही तो घ्या. तो माणूस सांगतो मला त्याची गरज नाही. तो विचारतो तुमचं लग्न झालेलं आहे का? होय, माझं लग्न झालेलं आहे. मग तुमच्या पत्नीच्या काही अपेक्षा आहेत का? नाही, तिच्या काहीच अपेक्षा नाहीत, त्यामुळे माझं डोकं दुखत नाही. तू हे कशाला काम करतोस? काय सांगू, हे डोकेदुखीचा बाम मी विकतो, कारण माझ्यासारखे दुःखी ह्या जगामध्ये असतील. माझ्या पत्नीच्या अपेक्षा माझ्याकडून भरपूर आहेत, मागण्या तिच्या जास्त आहेत, म्हणून मला हे काम करावं लागतं. माझं रात्री डोकं दुखतं, हा बाम मी रात्री लावतो आणि सकाळी मला बरं वाटतं. तुम्ही फार भाग्यवान आहात, कारण तुमच्या पत्नीच्या अपेक्षा तुमच्याकडून नाहीत की जास्त पैसा घरामध्ये मिळावा. आणि मग ती बस पुढे जाते. तो त्याच्या स्टॉपवरती थांबत नाही, तो पुढच्या स्टॉपला थांबतो आणि तो घरी येतो. घरी आल्यानंतर जे काही एक्स्ट्रा पैसे लाभलेले असतात, मिळालेले असतात, तो त्या पत्नीच्या हातावर ठेवतो. त्यावेळेस पत्नी रडते आणि त्याला सांगते की हे पैसे मला नकोत, तुम्ही अगोदर जे पैसे माझ्याकडे दिले होते ते तुम्ही घ्या, आणि हे जे काय तुम्ही प्रोडक्ट विकता हे तुम्ही विकू नका. तुम्ही अगोदर नेहमीप्रमाणे जे कामाला जायचे तसे तुम्ही कामाला जा. त्याला आश्चर्याचा धक्का बसतो की हे पत्नीला कसं माहीत पडलं की मी हे प्रोडक्ट विकतो. तेव्हा ती पत्नी त्याला सांगते की आज ज्या बसमध्ये तुम्ही प्रोडक्ट आणि बाम तो विकत होता, ज्या माणसाबरोबर तुमचं संभाषण झालं त्या माणसाच्या बाजूला मी बसले होते. मी तोंडाला मास्क लावला होता आणि माझा चेहरा मी कपड्याने झाकला होता. मी तुम्हाला ओळखलं होतं, परंतु तुम्ही मला ओळखलं नाही. मी तुमचं संभाषण मी ऐकलेलं आहे आणि मला कळलेलं आहे की माझ्या मागण्यामुळे, माझ्या अपेक्षेमुळे तुम्हाला किती त्रास होत होतो. मुलगी आनंदी दिसत नव्हती कित्येक दिवस, कित्येक महिने, कारण तुमचा वेळ त्याला मिळत नव्हता. आजपासून हे बंद करा. होय माझ्या प्रियांनो, जी दौलतीच्या मागे लागली होती तिला आज कळलं होतं की धन दौलत महत्वाची नाही, तर सुख महत्वाचं आहे, शांती महत्वाची आहे, आनंद महत्वाचा आहे, ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या, हे तिला कळलं होतं. आणि आजच्या शुभवर्तमान आपण काय ऐकतो, ख्रिस्त 12 शिष्यांना जोडी जोडीने पाठवतो आणि तो काय घ्यायला सांगतो. अरे आपल्याला कुठे पिकनिकला येते ते जायचं असेल, मद्रासला, इतर ठिकाणी, तर आपण काय न्यायचं, काय काय घ्यायचं याची यादी करतो. त्या गोष्टी आपण भरपूर तेथे नेत असतो, येथे तेथे. परंतु ख्रिस्त आपल्या शिष्यांना मिशन कार्यासाठी पाठवतो आणि त्यांना काय सांगतो की काठी वाचून दुसरं काही घेऊ नका. 2 अंगरके असतील तर एकच अंगरका घ्या. झोळी, भाकरी, कमर कशात पैसे घेऊ नका. ह्या जागतिक गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून, तुमच्या मिशन कार्यापासून तुम्ही लांब राहाल. ज्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे
ते तुम्ही विसराल. मग त्या शिष्यांनी काय केलं? ख्रिस्ताचं ऐकलं आणि मग अशुद्ध आत्म्याचा अधिकार दिला होता, तर अशुद्ध आत्मा त्याने काढले, पश्चातापाची घोषणा केली, सुवार्ता प्रचाराचं कार्य केलं, अनेक रोग्यांना तैलाभंग करून त्याने बरं केलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कामं आपली आहेत का? आपण जन्म घेण्या अगोदर परमेश्वराने आपल्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, कर्तव्य दिलेले आहेत. ह्या जगामध्ये प्रत्येकाला इतरांची गरज असते. चांभाराला सोनाराची गरज असते, सोनाराला लोहाराची गरज असते. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की परमेश्वराने जी काही मला जबाबदारी दिलेली आहे, आई म्हणून, बाप म्हणून, पती म्हणून, पत्नी म्हणून, मुलगा म्हणून, मुलगी म्हणून, भाऊ म्हणून, बहीण म्हणून, ती माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो का? देवळामध्ये संघटना आहेत, कोणत्या संघटनेमध्ये मी आहे? प्रत्येक झोनमध्ये SSA आहेत, स्मॉल ख्रिश्चन कम्युनिटीज. मला देवळामध्ये कार्य करायला भेटत नसेल, मी माझ्या झोनमध्ये राहतो, मी माझ्या एरियामध्ये राहतो, मी माझ्या घरात राहतो, मी ऑफिसमध्ये जात असेल, कारखान्यात जात असेल, जे ते कुठे जातो तेथे माझ्या हातून चांगली कार्य घडतात का? दुसऱ्यांचं भलं करणं, बरं करणं हे देवाचं मिशन कार्य आहे, हे येशूचं मिशन कार्य आहे. म्हणून मी सांगतो की मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, त्या भागवल्या पाहिजेत. आणि जो कोणी देवाच्या मागे लागतो त्याच्या मागे ह्या गोष्टी आपोआप लागतात. म्हणून ख्रिस्त त्या शिष्यांना सांगतो की तुम्ही जेथे जाल तेथे त्या घरी राहा. लेबर डिझर्व्स इज वेजेस. तुमची काळजी घेतली जाईल. काही तुम्हाला स्वीकारतील म्हणून खायची प्यायची चिंता तुम्ही करू नका. परंतु जीसस इज अवेअर ऑफ दॅट सम विल रिजेक्ट यू. काही लोक तुम्हाला नाकारतील म्हणून तुमच्या तळपायची धूळ तेथे झाडून टाका. कारण ख्रिस्ताला माहित होतं की मला स्वतःला नाकारलेलं आहे, तर तुमची काय बिशात. होय माझ्या बंधूंनो, जसा गुरु वागला तसे शिष्य चेले वागले. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींना प्रायोरिटी, पहिलं स्थान दिलं. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक जागतिक गोष्टी कमावत असताना परमेश्वराला आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी आपल्याला कृपा लाभावी. मग आपण श्रद्धेनं या मिसावरती प्रार्थना करूया. आमेन. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याला क्रुसावर खेळले, तो मरण पावला आणि त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांत उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकालचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, प्रेषितांनी आपल्या सुवार्ता प्रसारामध्ये लोकांना पश्चातापाची घोषणा करावी व आजारांना बरे करण्याचा प्रभूने त्याच अधिकार दिला. त्याच प्रभू येशूद्वारे परमपित्याकडे आपण आपल्या विनंत्या सादर करूया.
प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. बोला. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. अखिल जगात देवराजाची सुवार्ता पसरविण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे आपले परमगुरू स्वामी, सर्व कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू, वतस्त्र यांच्या प्रयत्नांना यश यावे व त्यांस निरोगी आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. देशाच्या विकासासाठी अनेक लाभदायी योजना सर्वसामान्यपर्यंत घेऊन येणारे आपले सर्व अधिकारी वर्ग यांच्या हातून देशाची सेवा व्हावी व एकमेकात बंधुप्रीतीचे नाते सतत दिसून यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आजचा तरुण वर्ग जो वैफल्यग्रस्त व तणावाखाली आहे, त्यांना वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन लाभावे, जेणेकरून ते आपापल्या परीने योग्य ती जबाबदारी घेऊ शकतील म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ईश्वरी कार्यासाठी ज्या तरुणांनी प्रभूच्या हाकेला होकार दिलेला आहे, त्यांस त्यांच्या अभ्यासात यश यावे. तसेच ईश्वरी पाचारणासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. कोरोना महामारीच्या संकटात जे आपले बांधव भयभीत झाले आहेत, जे आजारी चिंताग्रस्त आहेत, त्यांस प्रभूने लवकरात लवकर बरे करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रभूकडे थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया. विशेषतः ज्या ज्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितलं आहे, त्या सर्वांची आपण आठवण करूया व त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यासमोर सादर केलेल्या तुझ्या लेकरांच्या विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे, स्वीकारुणी प्रभू हृदयी मला तुझ्या रे, हृदयी मला तुझ्या रे. फुला परी हे माझे जीवन सदा सावे, फुलताच मी पडावे, चरणी प्रभू तुझ्या रे, चरणी प्रभू तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर. ह्या ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्याने आमचे पावित्र्य व आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त रास्तव आहे. आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही ते नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे.
पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्याने नम्रता धारण केली व कुमारीपासून जन्म घेतला. क्रूसावर यातना सहन करून त्याने आमची मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यांतून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. गुणगान गीत. पवित्र 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 प्रभु तेरा नाम, हम सब का तुझको प्रणाम. महिमा गाते हम, स्तुति तेरी करते हम, जितनी प्रशंसा करूं उतनी प्रभु है कम. पवित्र पवित्र हो, पवित्र पवित्र हो प्रभु तेरा नाम, हम सब का तुझको प्रणाम. स्वर्ग लोक में हो प्रभु तेरी जय जयकार, आसमां में गूंजे सदैव तेरा नाम. पवित्र पवित्र हो, पवित्र पवित्र हो प्रभु तेरा नाम, हम सब का तुझको प्रणाम. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभुस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत काळाचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेच्या या ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारंद्या प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक भावे तसा आम्ही मिळतो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस पहिले, आमचे महागुरू अब्दुल ग्रेशियस, इतर बिशप्स व सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
ह्या मिसाचे सर्व हेतू सफळ औषधाने प्रार्थना करूया. आपल्यापैकी जी जी माणसं मरण पावलेली आहेत त्या सर्वांची आठवण करूया. ज्यांची आज 7व्याची मिस्सा आहे, महिन्याची मिस्सा आहे, वार्षिक मिस्सा आहे, त्यांची आपण आठवण करूया. या जगातून बोलावून घेतलेल्या डेझी गोन्साल्विसची तो आठवण कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधूंची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तभाषी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता, धन्य कुमारी मरासार प्रेषित, मर्यादापती संत योसेफ व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाडेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाय पवित्रात्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पाय. तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देहाच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या परिसरास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्ग राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यची वेळ असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभू शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतीबंधन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकर पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. आध्यात्मिक ख्रिस्त प्रसाद विधी. माझ्या प्रिय येशू,
पवित्र साक्रामेंतात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बनव. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाच्या दिव्य रशात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वदा परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हात आशीर्वाद देवो. आमेन. जा प्रभूच्या शांतीनं येशूचे परमेश्वराचे मिशन कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोनाबाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. ह्या विश्वातील वेगवेगळ्या भागातील कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लस विकसित करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की ही लस कोरोना विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यास परिणामकारक ठरू दे. तसेच ही लस समाजातील सर्व लोकांसाठी, विशेष करून गरिबांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सूचना. आजपासून प्रथम ख्रिस्त प्रसाद फर्स्ट होली कम्युनियनचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहेत. कृपया आपल्या बाप्तिस्मा सर्टिफिकेटसह कार्यालयीन वेळेमध्ये नाव नोंदणी करावी. रविवार दिनांक 18 जुलैपासून ऑनलाईन दृढीकरण कॉन्फर्मेशन वर्ग सुरू होणार आहेत. कृपया आपल्या बाप्तिस्मा सर्टिफिकेटसह पॅरिश ऑफिसमध्ये नाव नोंदणी करावी. धर्मप्रांतीय महिला आयोगातर्फे महिला नेतृत्व प्रशिक्षण 2021 दिनांक 24 जुलै ते 5 सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन झूम ॲपमार्फत आयोजित केले आहे. 16 जुलै नाव नोंदणीची अंतिम संधी आहे. धन्यवाद. अंतिम गीत. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद
देवा हमी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला, धन्यवाद देवा हमी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्याद्वारी. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्याद्वारी. धन्यवाद देवा हमी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला, धन्यवाद देवा हमी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला.